लोक सुरुवातीला तुम्हाला काय म्हणले नेमकं तुम्हाला रिक्षा चालवताना? हो छान आहे म्हणली ती, म्हातारी रिक्षा चालली होती, म्हातारी रिक्षा चालली होती. बघणारी लोक अशी सगळी म्हणत होती म्हातारी रिक्षा चालवते. म्हातारी रिक्षा चालवते. मला आता ती बोलतेली सगळे ऐकू येतं. आता त्यांना उत्तर द्यायला आणि मागं फिरायला मला तसं येत नाही, का तर माझं लक्ष दुसरीकडे जाऊ शकत नाही. गेलं तर माझ्या हातनं काहीतरी हांडेला असा फिरेल, नाहीतर ब्रेक दाबल, नाहीतर काय, असं मला त्याची भीती वाटायची. मी पुढं म्हणजे पुढंच बघती, तुम्ही पुढेच पाहताय, पुढंच पाहणार. कोणी काय पण म्हणू द्या, कोणी काय पण म्हणू द्या. म्हणजे आता मी रिक्षात बसलेली असली, मी असते, मी पुढे बसलेली असली तर मी असं म्हणते का नाही पेसेंजरला, तुम्ही येताय का, चला कोणीकडे जायचंय असं म्हटलं की पेसेंजर म्हणते ती ड्रायव्हर कुठं आहे. एवढी गमत होती. ड्रायव्हर कुठं आहे म्हणलं म्हणजे मी त्यांना म्हणते अहो मीच ड्रायव्हर आहे, बसाय. मग तसं म्हणल्यानंतर बसतात का? हा बसते ती, बसली ती. कुणी बिहाली नाही ती, नाही म्हातारी रिक्षा कशी चालवल नाहीतर काय करेल ह्याला काय बिहली नाही ती. फक्त त्यांचा गैरसमज काय व्हायचा, म्हातारी बसली रिक्षात आम्हाला चला म्हणती, ड्रायव्हर कुठं आहे, ड्रायव्हर कुठं आहे. असं. आतापर्यंत महाराष्ट्रभरामध्ये अनेक उद्योगांच्या यशोगाथा आणि त्यांचा उद्योग आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आता मी ज्या ठिकाणी आहे हे कराड शहर आहे आणि आता माझ्यासोबत आहेत 65 वर्षाच्या आजीबाई. बहुतेक जण 65व्या वर्षी विश्रांती आराम करण्याचा विचार करतो, परंतु या आजीबाई कराड शहरापासून 20 ते 25 किलोमीटर पर्यंत रिक्षा चालून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. म्हणजे काय तर वयाच्या या टप्प्यातही ते मेहनत करतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. एकंदरीत या रिक्षा चालून त्यांचं जे डेलीचं रुटीन काय असतं आपण आता त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आजीबाई, तुमचा पूर्ण परिचय सांगा आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला. तुमचं नाव सांगा. म्हणजे माझं नाव मंगला बावळे, गाव माझं नांदगाव. अच्छा. आणि कधीपासून रिक्षा चालवताय तुम्ही? मार्च महिन्यापासून 8-9 महिने झाले आता मी रिक्षा चालवते. बरं, तुमचं वय किती? माझं वय आहे, वय माझं 65. हो, 65 वर्ष वय. 65. हो. बर, मी आता पाहतोय की जिथं तरुण पिढी रिक्षा चालवायला किंवा इतर कामं करायला मागं पुढे पाहते, त्या ठिकाणी तुम्ही आता वयाच्या 65व्या वर्षी पण रिक्षा चालवतात. ही प्रेरणा कुठून मिळाली आपल्याला? प्रेरणा माझ्या डोक्यातच आली. का पण कशामुळे? असते ते काहीतरी अडचणी. मला आता अडचण म्हणजे एक दुसरं काय नाही, माझी रिक्षा घरी बसून होती. रिक्षा घरी बसून होती, माझा मुलगा चालवत होता रिक्षा. आता रिक्षा घरी बसून काय करायचं, त्याला रिक्षाला खर्च होईल किंवा काय मोडतोड होईल, रिक्षाचा काहीतरी काम निघेल, बसून घरी रिक्षा राहिल्यावर असं काहीतरी. म्हणजे रिक्षा तुमच्या घरी बसून म्हणजे कुणी रिक्षा घेतला होता? रिक्षा घेतला होता माझ्या मुलानं. अच्छा. मुलानं रिक्षा घेतली होती, तर ती रिक्षा चालवायला माझ्या मुलाला शक्य होईना. का तर त्याला एसटी नोकरी आहे, त्याला एसटी ड्रायव्हर आहे. दोन्ही कामं त्याला जुळत नाही. बरोबर. म्हणजे तो कंटाळून येतो आणि कंटाळ्यावर तो रिक्षा चालवायला जात नाही. त्यामुळे मग तुम्ही घरी बसून होता तर तुम्ही रिक्षा चालवायला सुरुवात केली. मग सुरुवातीला तुम्हाला लोकांनी काय प्रतिक्रिया कशा दिल्या किंवा सुरुवात कशी झाली? मग सुरुवात झाली की चांगली. म्हणजे मी जरा बिहाली रिक्षा चालवायला. माझ्या मुलानं मला धाडस वाढवलं, मुलग्यानं माझ्या शिकवली रिक्षा. मीच मुलाला म्हणलं घरी बसून रिक्षा ठेवतोयस, चल मला शिकव म्हणलं. तर रिक्षा तर कोण चालवायला कोणाला बी दिली तर कोण चालवू शकत नाही. कोण म्हणली ती आम्हाला नाही चालवाय येत, आम्हाला भ्या वाटतं या, तर कोणाला चालवाय द्यायच्या. तर एक जणाला दिली चालवाय, त्यांनी पण चालवली आणि त्याचं काय माग पैसे बिशे असलं काहीच दिलं नाही. रिक्षा चालवून आम्हाला काय त्याचा मोबदलाच मिळाला नाही. अच्छा, त्यामुळे तुम्ही विचार केला की स्वतः? त्यामुळे माझ्या मनात विचार आला काय करावं. तर असं करावं, पोराला म्हणलं मला रिक्षा शिकव, मी तुला थोडाफार हातभार लावेल. किती दिवसात शिकला तुम्ही रिक्षा? मी 3च दिवसात मी सगळं डोक्यात घेतलं. आता कसं कुठं ब्रेक क्लच वगैरे ते सांगते की तुम्हाला. आता माझा मुलगा रिक्षा घेऊन मला शिकवायला बाहेर काढली रिक्षाहून, मी बसली त्याच्याजवळ, तो माझ्याजवळ बसला. मग मला आता रिक्षा चालवताना आता कुठला ब्रेक आणि कुठला हँडल मला ह्याची काहीच माहिती नाही. अच्छा. काही माहिती नाही. मग मी म्हणलं बाळा आता या हँडल कशाला म्हणायचं आणि ब्रेक कशाला म्हणायचं, त्याने व्यवस्थित मला सांगितलं. म्हणलं या हातात असतो ते हँडल असतो आणि पायात असतो ते ब्रेक असतो. मग हे असं करून मला शिकवलं त्यानं. मग माझ्या डोक्यात आलं, चालवायला लागल्यावर त्याच्या हातावर हात ठेवल्यावर तो जरा रेस वाढवायचा, हातात जरा ती रेस फिरवायचा. मला कळायचं मग हे असं केल्यावर असं होतं या.
आणि आता थांबवायच्या वेळेला कशी थांबवायची रिक्षा, हम्म, तर ते रिक्षा थांबवायला मला काही कळायचं नाही. हम्म, तो म्हणायचा आहे माझ्या पायावर पाय ठेवू, मग तो मी काय करतोय हम्म. तीच बघून तू करायचंस. अच्छा. हो, मग ते पायावर पाय ठेवल्यावर तो जरा रिक्षा असा ब्रेक दाबायचा, हम्म, हम्म, तो दाबायचा स्लो मध्ये, मी त्याला असा गपदिशी ब्रेक दाबून रिक्षा उभी करायची, हम्म, तर रिक्षाला असा आचका बसायचा. हम्म, मग तो म्हणायचा असं नाही आहे, रिक्षाला आचका बसतोय, माग बसणारी माणसाची हम्म, ही होती ती हेंदाळा बसतोय त्यासनी. हम्म, हम्म. तर ते म्हणजे स्लो ह्याच्यामध्ये हा, स्लो मध्ये असा हळूच ब्रेक दाबायचा. हम्म. मग असा शिकता शिकता मी 2-3 दिवसात बरीच शिकली. मग आता किती दिवस झाले रिक्षा चालून तुम्ही आता हे चालवता हे? हे आता 9 महिने होत आले, हे 9 9वा महिने महिने. चालवत. हो, 9 आणि आता हे कराड शहरामध्येच तुम्ही रिक्षा चालवतात की बाहेर कुठे जाताय आणखी? बाहेर मला अशी मी पाहुण्यापैकी जाते, अशी बाहेर रिक्षा घेऊन नाही जात. नाही नाही. नाही, म्हणजे आता हे जे प्रवासी असतात हे कुठले कराड शहरामधले? कराड कॉलेज बनवली, हं. स्टँड पासून ती कॉलेज बनवली, अच्छा. एवढंच करते मी. बर, दिवसभरात साधारण किती किलोमीटर होत असेल? होतं की 70-75 किलोमीटर जातं. होतंय. मी दिवसभर फिरवते रिक्षा. हम्म. आपले पैसे बी तशासारखंच होते, किती होतात पैसे होते 500-600 रुपये दिवसाचे? हो, आता दिवसाचे. याच्यामध्ये हे विजेवर चालणारा दिसतो रिक्षा, हो, म्हणजे पेट्रोलची तर गरज नाहीये. पेट्रोलची गरज नाही. साधारण आता तुम्ही एक वेळेस चार्ज केल्यानंतर किती दिवस चालतो रिक्षा? रिक्षा किती दिवस नाही, मी रोज जे खर्च झालं का नाही त्याचं हं. चार्जर, हम्म. तर रोज संध्याकाळी नेऊन रिक्षा चार्जिंगला लावती. अच्छा. निम खर्चलेलं असतं की निम त्याच्यात असतच, हम्म, हम्म, हम्म. निम असल्यावर परत निम करायचं चार्जिंग. बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक आहे आजी, की आता हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही एक आदर्श उदाहरण या ठिकाणी दिलंय सगळ्या लोकांना. हो, परंतु मला एक सांगा की लोक सुरुवातीला तुम्हाला काय म्हणले नेमकं तुम्हाला रिक्षा चालवताना? हो, छान आहे म्हणली ती, म्हातारी रिक्षा चालली होती, म्हातारी रिक्षा चालली होती, बघणारी लोक अशी सगळी म्हणत होती म्हातारी रिक्षा चालवते. म्हातारी रिक्षा चालवती. मला आता ती बोलतेली सगळे ऐकू येतं, आता त्यांना उत्तर द्यायला आणि मागं फिरायला मला तसं येत नाही, हा. का तर माझं लक्ष दुसरीकडे जाऊ शकत नाही. गेलं तर माझ्या हातनं काहीतरी हम्म. हांडेला असा फिरेल, नाहीतर ब्रेक दाबल, नाहीतर काय, असं मला त्याची भीती वाटायची. मी पुढं म्हणजे पुढंच बघती, तुम्ही पुढेच पाहताय, पुढंच पाहणार, कोणी काय पण म्हणू द्या, कोणी काय पण म्हणू दे, आपण पुढेच पाहायचं. आपण पुढंच पाहायचं. वा. आणि दुसरं म्हणजे लोक आता बघा, जिथं ऍक्सिडेंट होण्याची भीती असते, आता महिला म्हणून असं कोणी रिक्षात तुम्हाला टाळतं का बसण्याचं? नाही 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 टाळत, नाही टाळत आहे. नाही टाळत. एक त्याचा हे होतो गैरसमज, हा. म्हणजे आता मी रिक्षात बसलेली असली, मी असती, हम्म, मी पुढे बसलेली असली तर मी असं म्हणते का नाही पेसेंजरला, हम्म, तुम्ही येताय का, हम्म, चला कुणीकडे जायचंय असं म्हणलं हम्म, की पेसेंजर म्हणते ती ड्रायव्हर कुठं आहे, हम्म, हम्म, हम्म. एवढी गमत होती. ड्रायव्हर कुठं आहे म्हणलं हम्म. म्हणजे मी त्यांना म्हणते अहो मीच ड्रायव्हर आहे, बसा की. मग तसं म्हटल्यानंतर बसतात का ते? हा, बसते ती की, बसली ती, कुणी बिहाली नाही ती, नाही म्हातारी रिक्षा कशी चालवल, हं. नाहीतर काय करेल, ह्याला काय भिली नाही ती. फक्त त्यांचा गैरसमज काय व्हायचा, म्हातारी बसली रिक्षात आम्हाला चला म्हणतीये, हा. ड्रायव्हर कुठं आहे, ड्रायव्हर कुठे आहे? हा, असं त्यांचा समज व्हायचा. कारण आतापर्यंत महिला रिक्षा चालवताना असं कोणी पाहिलं नाही, नाही, त्यामुळे आता तो गैरसमज आहे एक हा प्रकारचा. गैरसमज आहे, पण गैरसमज. तुमच्याकडे तो आत्मविश्वास आहे. हो, असा कुठे प्रसंग घडला की क्वचित काही म्हणजे प्रवासाला खरचटलं किंवा कुठं अपघात असं काय काही? काय काय नाही, अजून तरी काय नाही. आता तुम्ही एकदम स्थिर चालवता ना रिक्षा, हो, मी हो, पाहिलं आता हो, हो. की जे काम पुरुषांना परफेक्ट जमणार नाही ते तुम्ही हो. काम परफेक्ट करताय. करते आता तुम्ही एकदम जेवढं slow- आपल्याच्यानं चांगलं करायचं आहे तेवढं चांगलं करायचं. वा. परत काय होणार असतं हम्म. ते नशिबाचा भाग असतो. बर. त्याला काय आता नशिबाच्या भागाला तिथं कोण काय करू शकत नाही. पण अजून तर मी चांगली रिक्षा चालली होती आणि लक्ष देऊन चालली होती. मला कुणी काय मागं बघितलं तर मी मागं वळून बघत नाही. मला कुणी बी काय म्हणू द्या, मी अशी मागं वळून त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी माझ्या कामावरच लक्ष देते. बर, पोलिसांनी कधी आतापर्यंत तुमचं अडवणं वगैरे? नाही नाही नाही, मला नाही अडवलं. नाही ना. हा, दुसरं म्हणजे आता जे महाराष्ट्रातले आपले तरुण आहेत, हो, त्यांना बाहेर जॉब नाही पण स्वतःचा काही व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांना अडचणी येतात आणि अशा प्रकारचं काम करावं वाटत नाही, ज्याला कमी दर्जाचं समजलं जातं, अशा तरुणांना तुम्ही काय सांगणार? मग तरुणांना संदेश देणार की आता मी तेव्हा याची असून मी रिक्षा चालवते, मी धाडस करते, मी काम करते. तरुणांनी सुद्धा काम करावं आणि कामावर लक्ष देऊन काम करूनच पुढे चालावं. बिनकाम करता काय मिळत नाही.